दरम्यान सामना चालू होतोय. सामना असेल केदारनाथ गाणे आणि आपला जवळचा संघ असणार आहे जय हनुमान कळवस्ते. सामना असेल जय हनुमान कळवस्ते आणि केदारनाथ गाणे. पहिली चढाई मंगेश आडिया गुणाचं खातं ओपन केलंय आपल्या संघासाठी. 1 गुण प्राप्त केलाय मंगेशने आपल्या संघासाठी. त्याला प्रत्युत्तर असणारा हा चढाईपटू प्रदान केला. हा चढाईपटू असणारा त्याला क्षेत्ररक्षण 2-1-2-2 असं पहिली चढाई. परंतु रिकाम्या हाताने परत त्याला भास्कर भुवड श्री भास्कर भुवड यांना विनंती करतो की आपण व्यासपीठाच्या दिशेने यायचं. भास्करजी भुवड. सामना असणार आहे तो केदारनाथ गाणी संघाचा. हा हुकमी एकटा मंदार टॅकलला सामोरं आपला साई ज्यांनी मगाशी नाव घेतलं चढाई आम्ही त्याला रोखू असा हा साहिल एक युवा खेळाडू असणार आहे आणि त्याच्या जोरावरती हा संघ एक भरीव कामगिरी करत असतो. निश्चित ह्या खेळाडूकडे लक्ष असणार आहे मित्रांनो. परंतु तितकाच टाक्कर केलं जातं. पाहूया विराज मला वाटते असणार आहे केदारनाथ गाणी संघाचा एक भरीव मध्य. आता मित्र बोनस लाईन ऑन असताना चढाई केली जाते. हाताने गुळवण्याचा प्रयत्न करतोय. लाईटची डीपी आहे तर क्रीडा रसिकांना विनंती की आपण थोडं लांब उभं राहायचं जेणेकरून आपली काळजी आपणच घेत असतो. दक्षता घ्यायची. हा सुंदर चढाई केली आहे. मगाशी आपण बक्षीस अजूनही ऑन असणार आहे की एका चढाईमध्ये 4 गुण प्राप्त केले तर मयुरी मंगेश भुवड यांच्याकडून 500 रुपयाचं प्राइज लागलंय. ते बक्षीस ऑन असणार आहे जरूर. तसेच मगाशी दुर्वा आणि स्वरा भुवड यांच्याकडून 100 रुपयाचं प्राइज लागलं होतं पकडसाठी. शुभम जाधव कुठे असेल तर आपण व्यासपीठाच्या दिशेने यायचं आपलं प्राइज घेऊन जायचं. शुभम जाधव चढाईसाठी गेलाय. आता मात्र त्याला संचामध्ये चढाई करतोय. तिसरी चढाई पाहूया. तिसरी चढाई म्हटलं तर करूया परिस्थिती डोन नाय चढाई केली जाते. त्याला क्षेत्ररक्षण असताना 1-2-2 असं 2-1-2-2 असं ॲडव्हान्स टॅकल करायचा प्रयत्न जकडलं जातंय पकडलं जातंय. 1 गुण आपल्या खात्यात जमा केला जातो. चढाईसाठी केलं जातोय केदारनाथ गाणी संघाच्या संचामध्ये. तर आता मात्र 2-2 क्षेत्ररक्षण असणार आहे. पुन्हा एकदा
स्वतः विराज असणार आहे चढाईसाठी. त्याला 2-1-2. सेमीफायनलचा हा दुसरा सेमीफायनलचा सामना बंद चढाईसाठी गेला आहे. तिसरी चढाई असणाऱ्या मित्रांनो आपल्याला या चढाईमध्ये गुण मिळवावा लागेल. ॲडव्हान्स टाकायसाठी गेला आहे तितकंच जकडलं तिथं पकडलं जात आहे. करमुडीच्या कार्यक्रमासाठी सहभागासाठी महेश शितप आणि वेदांत शितप यांच्याकडे आपली नावं द्यायची आहेत. आपण सामना पाहतोय केदारनाथ गाडे आणि जनमन कळबसते. आता मात्र गाडी संघाच्या संचामध्ये 3 खेळाडू असताना चढाई केली जाते. आपल्या या स्पर्धेला सदिच्छा भेटण्यासाठी आपण इथे रवींद्र पत्ताणे सर इथे उपस्थित आहेत. तर या पत्ताणे सरांचा आपण आपल्या श्री हनुमान सेवा शंकर
सभामंडळ शंकरवडे यांच्यातर्फे एक सन्मान केला जाईल. मी त्यांना विनंती करतो की आपण व्यासपीठे समोर यायचा. पत्ताने सर. मी वसंतजी लोटेकर आपण त्यांना यथोचित सन्मान करायचा. एका या मंडळाची मानाचा शेला आणि सन्मान चिन्ह आणि बुके श्रीफळ देऊन त्याचा यथोचित सन्मान केला जाईल. मित्रांनो जोरदार टाळ झाला पाहिजे. तर पत्ताने सरांचं मानाचा शेला आठवण म्हणून सन्मान चिन्ह बुके आणि श्रीफळ देऊन त्याचा यथोचित सन्मान व्यासपीठावरती केला जाईल. तसेच आमचे पोपळी गावचे मंगेशजी घाणेकर इथे उपस्थित आहेत. तर त्यांचा यथोचित सन्मान मी त्यांना विनंती करतो की आपण सन्मानपूर्वक आपण समोर यायचं. मंगेशजी घाणेकर मानस संसारे आपण राज डेकोरेटर्सचे मालक मानसजी संसारे आपण व्यासपीठात दिसून यायचं. मंडळाच्या कार्यकर्त्यांना विनंती करतो आपण त्यांना सन्मानपूर्वक व्यासपीठावरती आणायचं आहे. मंगेशजी घाणेकर मी बंधू लोटेकर यांना विनंती करतो आपण त्यांचा येथून सन्मान करायचा. चला मंडळाचे ग्रामस्थ उत्सव कमिटी आपल्याला सूचना आहे की आपण व्यासपीठाच्या उजव्या साईडला यायचं आहे. शंकरवडे यांच्या व्यासपीठावरती मोठा सत्कार मंगेशजी घाणेकर यांचा. चला सर्व सर्वा संसारे मानाजी संसारे यांचं आगमन. धन्यवाद सर. तर शंकरवाडी आणि मुरादपूर या दोन गावांचं अतूट नातं आहे मित्रांनो. पहिल्यापासूनच आम्ही ऐकत आलो की आमचे खेळाडू शंकरवाडीत जसे घडले तसे मुरादपूर संघाव इथून सुद्धा आम्हाला खेळाडू शंकरवाडीसाठी त्यांनी आम्हाला खूप सहकार्य केलं. असे आमचे खेळाडू तसे सहकार्य करणारे वेळोवेळी सहकार्य पिंट्या शेटा गुडेकर महेश गुडेकर यांचा यथोचित सन्मान. मी विराज सालम यांना विनंती करतो की आपण त्यांचा यथोचित सन्मान करायचा. महेश गुडेकर सन्मान चिन्ह आणि बुके एक आठवण म्हणून सन्मान चिन्ह आणि एक बुके पुष्प देऊन त्यांना सन्मान केला जाईल.
चषक दिसत आहेत, प्रथम द्वितीय तृतीय आणि चतुर्थ ते पुरस्कृत झालेत असे विक्रमजी चव्हाण यांचा मोठा सन्मान केला जाईल। जोरदार टाळ्या पाहिजेत सन्माननीय विक्रमजी चव्हाण सरांसाठी। आपण व्यासपीठाच्या समोर यायचं, मी विनंती करतो प्रदीपजी शितप आपण समोर यायचं। मी सर्वांनाच विनंती करतो की आपण उभे राहायचं। मोठा सत्कार असणार आहे विक्रमजी चव्हाण यांचं। प्रदीपजी शितप आपण याचा सन्मान करायचा विक्रमजी चव्हाण सरांचा। मानाचा शेला असणार आहे, सन्मानिका असणार आहे आठवण म्हणून आणि मुख्य असणार आहे। आकर्षक चषक आपल्याला इथे पुरस्कृत झालेत विक्रमजी चव्हाण सरांच्या माध्यमातून। कळवस्ते संघ 40 गेला आहे, 40 72 2 2 2 1 असं 7 ॲडव्हान्स टॅकल करण्याचा प्रयत्न असेल। चकड्यात पकडल्यात सुंदर। पुन्हा एकदा सामना चालू आहे मित्रांनो। साईड साईडसाठी गेला आहे केदारनाथ गाणी संघाच्या संचामध्ये। तर क्षेत्र असणार आहे 1 1 आणि 2 आता गोल मिळतो पण खेळवाच केली जाते। पुन्हा एकदा सुंदर जोरदार टाळ्या म्हणजे साईडसाठी 1 गुण प्राप्त केला आपल्या संघासाठी। पहा गुण फलक मित्रांनो। सामना आवडला असेल तर जोरदार टाळ्या म्हणजे समान गुणसंख्येवर हा सामना चालला आहे जसा आपण अपेक्षित असतो। सेमीफायनलचा सामना समान संख्येवर चालला आहे मित्रांनो। सामना संपतोय, दोन्ही संघ